आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Hey, Vikram! Hey! मॅडम मला सांगा, आपल्या घरातलं कोण आणि का सपोर्ट करेल याला? एक मिनिट, तुम्हाला असं वाटतंय का की याला घरात मी बोलवलंय म्हणून? हे बघा, तुम्हाला जर असं काही वाटत असेल ना तर तसं अजिबात नाहीये. मी याला अजिबात घरात बोलवलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मला जर याला घरात बोलवायचंच असतं तर मी याला मारत मारत इथपर्यंत का आणलं असतं? आता तुझी चोरी पकडली गेलीये म्हटल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करशीलच ना? मॅडम, मी कसं समजवू तुम्हाला? मी नाही घरात घेतलंय याला, माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की मी विक्रमला घरात घुसायला मदत केली आहे म्हणून? मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करते, म्हणजे सगळा सोक्षमोक्ष लागेल. नाही. पोलिसांना वगैरे बोलवण्याची काही एक गरज नाही. जहागीरदारांची ही अशी बदनामी झाली मला चालणार नाही. नाही नाही भैरवी, सई बरोबरच बोलते. आपण या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं. अगं तिकडे हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे आणि आता सरळ आपल्या घरात घुसतोय. नाही भैरवी, ह्याला जर आत्ता थांबवला नाही ना तर हा सतत आपल्या आयुष्यात येऊन येऊन आपल्याला मनस्ताप देत राहील. तर माझीच चूक झाली. त्या दिवशी हॉस्पिटलमध्येच मी पोलिसांना बोलवायला हवं होतं. बाबा, आपण त्यावेळी फोन केला नाही पण आता फोन करू शकतो ना? हा, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून बोलावते. आई, काय करतेस तू? हे तू तुझ्या विक्रमला पोलिसांच्या ताब्यात देतेस? तू काय झालंय तुला सई? का करतेस असं? आणि कसली शिक्षा देतेस तू मला? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो ह्याची शिक्षा देतेस तू मला? की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ह्याची शिक्षा? बस विक्रम, अजून किती खोटं बोलणार आहे? एकदा मला फसवून माझ्याशी मैत्री केली आणि त्यातही माझी फसवणूक केलीस तू, आणि अजूनही तसाच वागतोयस. मी ना तुला सोडणार नाही, मी पोलिसांना फोन करणार आहे. हॅलो, आनंदनगर पोलीस स्टेशन. सर, मी देवाण जागीरदारांची बायको बोलते, सई जागीरदार.
सर आमच्या घरामध्ये गुंड शिरला आणि त्याने आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना खूप त्रास दिलाय. प्लीज तुम्ही लवकरात लवकर या सर, प्लीज. थँक्यू. आता पोलीस येतील आणि पोलिसांसमोर सगळा सोक्षमोक्ष लागेल की कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं बोलतंय. प्लीज असं नको करूस ग. असं का करतेस तू? तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना पुन्हा फोन कर आणि त्यांना सांग की तू कंप्लेंट मागे घेतेस म्हणून. तुला चांगलंच माहितीये की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि जे काय मी करतोय ते आपल्या दोघांसाठीच करतोय ना. प्लीज असं नको करू ग. आपल्या नवऱ्याला कोणी असं जेलमध्ये टाकतं का? हा, काय नाव तुझं? विक्रम. हे बघ, तू जर का खरंच हिच्याशी लग्न केलं असशील ना तर प्लीज हिला या घरातून घेऊन जा. ताई, जेव्हापासून ही या घरात आली ना तेव्हापासून या घरातली शांतता गेली. एक दिवसही आमचा सुखाचा गेलेला नाहीये. बिचारा माझा मुलगा नुसता त्रास आणि मनस्ताप सहन करतोय. भैरवी तू काय बोलतेस? तुझ्या लक्षात येत आहे का? काय बोलते दादा? बरोबरच बोलते मी. तुम्हाला सगळ्यांना दिसत नाहीये का? देवांशला बघ, आधी किती हॅपी होता, किती फिट होता, आणि आता आता बिचाऱ्याची हालत झाली. विक्रम, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू हे का आणि कशासाठी करतोस हे मला माहित नाही, पण तू हे जे काही करतोस ना त्याकरता परमेश्वर तुला कधीच क्षमा करणार नाही. मी खरं तर कोणाच बद्दल कधी वाईट चिंतत नाही, पण या सगळ्याबद्दल देव तुला अशी शिक्षा देईल ना की तू लक्षात ठेवशील कायम. माझ्या सोन्यासारख्या सुनेला नको नको ते आरोप ऐकून घ्यावे लागतात तुझ्यामुळे. माझ्या मुलाच्या संसाराची राख रांगोळी करतोस तू. हे इतकं सगळं करून तुझ्या जरा जरी लाज शिल्लक असेल ना तर निघून जा इथून. चालता हो. अगो मला कळतंय हो, या सगळ्यामुळे ना तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुमच्यासारख्या भल्या माणसांचं मन दुखावताना सुद्धा मला खूप त्रास होतोय हो.